आणि गातो आपण ती गाणी. पण कधी ती नीट ऐकलेली असतात का आपण ती गाणी? बऱ्याच वेळेला ते नुसतं गाणं छान आहे म्हणून गायलं जातं, पण कधी कधी ते खूप चांगलं गायलं आहे किशोर कुमारनी म्हणून, किंवा चांगलं म्युझिक आहे म्हणून असेल कदाचित. R.D. बर्मनचं हे गाणं आहे किशोरने गायलेलं, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते. परंतु काल ज्यावेळेला हे मी गाणं ऐकलं त्यावेळेला लक्षात आलं की हे गाणं R.D.चं किंवा किशोरचं नाहीये, हे गाणं गुलजारचं आहे. कदाचित किशोर कुमार गात नव्हता काल जितू गात होता, म्हणून तो कसं गातो हे ऐकायला म्हणून त्या शब्दांवरती लक्ष गेलं आणि ते शब्द मनाला खूप भिडले. त्रास झाला कदाचित असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्यामुळे आज कुठला तरी विनोदी किस्सा सांगावा असा मूडच खरं सांगायचं तर बनत नव्हता. काल ते गाणं ऐकल्यावरती माझ्या मनात ज्या भावना आल्या, ते गाणं मला जसं समजलं ते सांगायचा प्रयत्न, तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओत करणार आहे. आय होप यू लाईक दिस. मनुष्य आयुष्य जगत असताना, आपली कर्म करत असताना, कर्तव्य पार पडत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मुद्दाम नाही, पण मटेरियलिस्टिक आयुष्य जगताना इमोशन्स आणि रिलेशन्सकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. काय जबरदस्त लिहिलंय गुलजार साहेबांनी, कमाल आहे. माणसं खूप प्रेशियस असतात, त्यांना जपायला पाहिजे. कधी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात काही माणसं आपल्याला भेटतात, काही वर्ष ती आपल्या आयुष्यात असतात, मग काही वर्षांनी कुठेतरी हरवून जातात. त्या काळी त्यांच्याशिवाय आपलं पान सुद्धा हलत नसतं, पण आज ती रिलेटेबल नसतात. या लोकांचं सुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन असतं, खूप इम्पॅक्ट असतो आपल्या आयुष्यात. ही माणसं एकदा का भूतकाळात गेली की मग वो फिर नहीं आते. त्यांना कायम तुमच्या वर्तमानात ठेवा. त्यांना हरवू देऊ नका. त्यांना फोन करा, पत्र लिहा, जा त्यांना भेटा, कधीतरी वाट वाकडी करा, मुद्दाम मारा त्यांना एक घट्ट मिठी. ही माणसं श्रीमंत किंवा गरीब नसतात, त्या मोहरा असतात तुमच्या आयुष्यावर विधात्याने उठवलेल्या. आयुष्य खूप पुढे सरकत असतं. जुने रेफरन्स आता रिलेटेबल राहिलेले नसतात. त्या काळात आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली ही माणसं आता संपर्कात असली तरी तितकी रोजची राहत नाहीत. अडत काहीच नाही, पण काहीतरी आत दुखतं मला. या माणसांचं कॉन्ट्रीब्युशन कधीच संपत नाही. काळ पुढे सरकला तरी उठलेली मोहर कधी पुसट होत नाही. विस्मृतीत गेलेल्या मनाला जागं केलं आणि काळाने साठवलेली धूळ थोडी झटकली की ती उमटलेली मोहर किती आखीव रेखीव होते हे लक्षात येतं. हुरहुर लागली तरी अस्वस्थता कमी होते. ते दिवस आठवतात, पुन्हा उभारी मिळते. माणसांना मिस करावे असे संबंध असणं हीच किती मोठी गोष्ट आहे. मित्र खूप मुश्किलीने मिळतात आपल्याला. जितकी मैत्री जुनी तितकी त्यात सहजता जास्त येते. मग गृहीत धरलं जाणं वाढतं. एकमेकांबद्दल सगळंच माहिती असतं. मग कधीतरी कुठेतरी माशी शिंकते. कुठला तरी फालतू संशय किंवा इगो अचानक आडवा येतो आणि इतकी वर्ष अभिमानाने मिरवलेली मैत्रीची इमारत धाडकन कोसळते. दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है, अपने दिल में इसे घर बनाने न दो, कल तड़पना पड़े याद में जिनकी, रोक लो रूठ कर उनको जाने न दो, बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. मला माहिती आहे आपलं आयुष्य खूप धकाधकीचं आहे. क्षणभर सुद्धा थांबायची कुणाला उसंत नाहीये. पैशाच्या मागे धावताना आपल्याला दुसरं तिसरं काहीही दिसत नाही. आपल्याला शिखर गाठायचं आहे म्हणून आपण कुणाच्या अंगावर पाय देतोय हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. हा प्रवास करताना
वाटेत किती लोकांना दुखवलं याची जाणीवच कधी होत नाही. बस आपल्याला आपलं शिखर दिसत असतं, बाकी काही नाही. पण आयुष्यात बरोबर याच्या उलट सुद्धा घडत असतं. असेही अनेक लोक असतात ज्यांना कसलीही चिंता नसते. ते आपल्या आयुष्यात इतके मशगूल असतात की वेळ निघून चालली आहे याचं त्यांना भान राहत नाही. आयुष्यात उपभोग घ्यायला किंवा मजा मारायला सुद्धा वेळ मिळतो, पण त्यासाठी कर्तव्य आणि ते सुद्धा योग्य वेळी पार पाडणं खूप महत्वाचं असतं. हे सुद्धा अनेकांना उमगत नाही. जी गोष्ट जेव्हा करायची ती तेव्हाच करायला हवी. त्याची सुद्धा एक वेळ असते. ती निघून गेली आणि मग उपरती झाली तरी खूप उशीर झालेला असतो. काळ कधीच कोणासाठी थांबत नाही. तुम्हाला त्याच्या वेगानं त्याच्या सोबतच चालायचं असतं. ज्यावेळी जी गोष्ट करायला हवी होती ती नाही केली तर नंतर फक्त आणि फक्त पश्चाताप करण्यावाचून काहीही हातात नसतं. वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं. एक पल में ये आगे निकल जाता है. आदमी ठीक से देख पाता नहीं और पर्दे पे मंजर बदल जाता है. एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे. आज आहे तर उद्या नाही. इथे कोणतीच गोष्ट गृहीत धरून चालत नाही. अगदी माणसांना सुद्धा. पैसा, धन, संपत्ती सगळं कमावलं हो तुम्ही, पण ते कमावलेलं धन उपभोगायला सोबत माणसंच नसतील तर काय उपयोग त्याचा. आज हे यश पाहायला किंवा कमावलेलं धन उपभोगायला तुम्ही जिवंत आहात हे तुमचं भाग्य आहे. पण त्या अभागी जीवांचं काय, जे हा प्रवास करताना अचानक हरवून गेले, तुम्हाला सोडून गेले कायमचे. त्यांना सुद्धा मेहनत करायची होती, कष्ट करायचे होते, आयुष्य जगायचं होतं. कदाचित तुमच्या सोबत, तुमच्या आनंदात त्यांना सुद्धा सहभागी व्हायचं होतं. काल परवापर्यंत तुमच्या आयुष्याचा भाग असलेली ही माणसं, तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे आई वडील, तुमची भावंड, तुमचे आजी आजोबा, तुमच्या या प्रवासात तुम्हाला वाटेतच सोडून जातात. त्यांना नसतं जायचं, पण विधाता कोणाचंच ऐकत नाही. तो त्याच्याच मर्जीने चालतो. त्या माणसांचं सुद्धा योगदान असतं तुमच्या आयुष्यात. न बोलता, न जाणवू देता ते काही ना काही तुम्हाला देतच असतात. पण हे लोक जेव्हा असतात तेव्हा आपल्याला त्याची जाणीव कधीच होत नाही. या माणसांचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो हे जेव्हा उमगतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग कितीही हाका मारल्यात तरी ती माणसं ओ देत नाहीत, कारण ती तुमच्या हाका ऐकू शकत नसतात. पण कुठेतरी वर आकाशातून तुमच्याकडे पाहत नक्की असतात. कधी कधी यशाचा उत्सव साजरा करताना एक क्षण वरती आभाळाकडे बघा. त्या शेकडो हजारो चांदण्या डोळे मिचकावत तुमच्याकडे पाहत असतील. एक क्षण फक्त डोळे मिटा, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. त्यांना सुद्धा तुमच्या जल्लोषात, तुमच्या उत्सवात सहभागी करून घ्या. पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग जो सफर में बिछड़ जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते.